26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला 18 दिवसांची कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि दिल्लीमधील पटियाला हाऊस कोर्टानं तहव्वूर राणाला 18 दिवसांची कोठडी सुनावलेली आहे। काल राणाला भारतात आणताच एनआयए कडून अटक करण्यात आली आणि एनआयए आणि रॉ तहव्वूर राणाची चौकशी करणार आहे। 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणा होता, ज्या दहशतवादी हल्ल्यामुळे जवळजवळ 166 जणांना आपलं जीवन गमवावं लागलं होतं। मात्र त्याच तहव्वूर राणाला काल भारतामध्ये आणण्यात आलं आणि तहव्वूर राणाला 18 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली। दिल्लीमधील पटियाला हाऊस कोर्टानं तहव्वूर राणाला 18 दिवसांची कोठडी सुनावली आहे। अधिकचे अपडेट घेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत आहेत। शिवाजी, आपण पाहिलं 20 दिवसांची कोठडी मागण्यात आलेली होती, मात्र 18 दिवसांची कोठडी देण्यात आलेली आहे। आता इथून पुढे पुढचा तपास कसा असेल? अगदीच राणाला 18 दिवसाची कोठडी देण्यात आलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खऱ्या अर्थानं या सगळ्या प्रकरणामध्ये तो जर मास्टरमाइंड आहे तर मास्टरमाइंडला माहिती होतं की अजमल कसाब जो होता तो एक पैदा होता, त्याला वापरण्यात आलं होतं ब्रेन वॉश करून आणि त्याच्याकडनं भारतानं कशा पद्धतीने हा कट आखण्यात आला त्याची जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला होता। मात्र तहव्वूर राणा हा या सगळ्या कटाचा भाग होता, तो मास्टरमाइंड होता आणि हेगली सोबत या सगळ्या गोष्टी त्यांनी कशा पद्धतीने आखल्या, कशा पद्धतीनं या सगळ्या बॉम्बस्फोट घडवले आणि त्याला भारतामधून कोणकोणत्या लोकांनी मदत केली आणि त्याचबरोबर पाकिस्तानमधून कोणते लोक होते किंवा इतर देशाच्या या संदर्भात काही कनेक्शन आहे का, भारतामध्ये अशा पद्धतीने घातपात घडवून आणण्यासाठी त्याला कोणत्या कोणत्या देशातून मदत झालेली आहे, त्या सगळ्या गोष्टींचा आता उलगडा लागणार आहे आणि त्यासाठीच त्याला या ठिकाणी आणलेलं आहे। सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे की त्याला तर चौकशीला घेतल्यानंतर अनेक ठिकाणचे जे त्यांचे हस्तक आहेत, जे भारतात राहून कारवाया करत आहेत, या सगळ्यांच्या बाबींचा माहिती मिळाल्यानंतर भविष्यामधील धोके जे आहेत ते टाळता येणार आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अलीकडच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर भारताविरुद्ध कोणीही कारवाई केली तर भारत त्याला सोडणार नाही हा मेसेज जगाला दिला जाणार आहे आणि त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती तहव्वूर राणा याला जास्तीत जास्त शिक्षा कशा पद्धतीने देता येईल आणि त्याच्याबरोबर जे लोक होते त्यांना याच्यामध्ये कशा पद्धतीने आणता येईल या सगळ्या गोष्टींची आता माहिती समोर येईल आणि पाकिस्तानमधून जन्मलेल्या या तहव्वूर राणा याला पाकिस्तानकडून काय मदत होती का, बरेच मुद्दे आहेत शिवाजी, बरेच मुद्दे आहेत। आता एनआयएनं तो ताब्यात घेतलेला आहे, मात्र आता काय खुलासे होतात त्याकडे लक्ष असेल। शिवाजी, ताजी माहिती घेत राहू। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।